नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे 36 गुण. गोरखपूर एक्सप्रेसने मुंबईहून वाराणसी म्हणजे काशीला जायचं ठरलं. रिझर्वेशन झालं होतं. त्याने बॅग भरली. 4 दिवसांचे कपडे, कोरडे खायचे पदार्थ, आवश्यक औषधं. गिरगावहून बांद्रा गाडी लागलेली होती. S2 जवळच होता. तो आत गेला. वेळेवर गेल्याने डब्यात फार गर्दी नव्हती. तो सीटजवळ आला. मधली सीट मिळाली होती. बॅग खाली सरकवली, घाम पुसला आणि पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरला. मोबाईल काढून कोणाचे मेसेज आलेत का हे बघत बसला. गाडी सुटायला 15 मिनिटं होती. हमाल, प्रवासी यांची लगबग सुरू होती. हातात तिकीट आणि डब्याचा नंबर यांची शोधाशोध सुरू होती. त्याचं लक्ष डब्याकडे गेलं. एक तरुणी तिची बॅग दारातून आत चढवायचा प्रयत्न करत होती. त्याने फार विचार केला नाही. तो तिच्याजवळ गेला आणि तिला न विचारता तिची बॅग उचलून वर ठेवून दिली. अचानक घडलेल्या प्रकाराने ती क्षणभर दचकली. सावरत थँक्स म्हणाली. त्याने स्मित केलं आणि पुन्हा मागं येऊन मोबाईल बघत बसला. गाडीचा हॉर्न वाजला. त्याने टाचा वर करून पाहिलं. सिग्नल सिंगल ऑरेंज होता. आत जायला हरकत नाही असं मनात आलं आणि डब्यात चढला. सीटपाशी आला. खिडकीच्या सीटवर मघाचीच मुलगी. अरे वा, मदत उपयोगाला आली असं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तो सीटवर बसला आणि तिने वळून पाहिलं. मघाशी मदत करणारा तरुण शेजारी बसलाय. दोघांची नजरानजर झाली. अहो, तुम्ही माझ्या ओढणीवर बसला आहात. ओह सॉरी, लक्षात नाही आलं. तुम्ही पण वाराणसीला निघालात का? नाही हो, वाटेत उतरणार आहे. का हो? मी वाराणसीला निघालोय. मित्र असतो तिकडे. त्याच्याकडे 4 दिवस. गंगेच्या किनाऱ्यावरची आरती बघायची आहे. ती फक्त हसली. तुम्ही कुठं उतरणार? इटारसी. कुणी यायचंय का सोबत? नाही, एकटीच चालली आहे. इतक्यात गाडीने स्टेशन सोडलं. त्याने हात जोडले. तिने त्याच्याकडे पाहिलं. जवळपास 24 तास प्रवास करायचा होता. सहप्रवासी म्हणून एक सभ्य तरुण शेजारी बसलाय, पण फार बडबड करतोय. किती प्रश्न विचारतोय असं तिच्या मनात आलं. पण ठीक आहे, सोबत चांगली असावी. तुम्ही मुंबईत कुठं राहता? त्याने विचारलं. एक क्षण थांबून ती म्हणाली, इथेच, बांद्रा वेस्टला. मी गिरगावात, सदाशिव लेन. ओह, म्हणजे फडके गणपतीजवळ. तुम्ही येता का? हो, गणपतीला येते आणि समोर प्रकाशकडे पियुष प्यायला. गप्पा रंगात आल्या होत्या. एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण सुरू होती. दोघं अंदाज घेत बोलत होती. आत्तापर्यंतच्या बोलण्यात लग्न झालंय की नाही याचा थांग दोघांनाही लागलेला नव्हता. राऊंड द विकेट बॉलिंग सुरू होती. एक एक स्टेशन मागं जात होतं. घरी कोण कोण असतं हा प्रश्न नेमका कधी विचारायचा या चिंतेत असतानाच एक कोल्ड्रिंक विकणारा आला. त्याला खरं तर फ्रुटी प्यायचं होतं, पण एकटा कसा पिणार म्हणून काहीच बोलला नाही. त्याने विचार केला, आता आधी विचारूया, तुम्ही फ्रुटी पिणार? नको, मी कोल्ड्रिंक पित नाही. तुम्ही घ्या ना. तो बरं म्हणतो, पण कोल्ड्रिंक घेत नाही. अंधार पडतो. याचं जेवण येतं. तिने घरून मेथीचे थेपले आणि लोणचं आणलेलं असतं. दोघंही थोडं अवघडल्यासारखं असतात. आपल्या ताटातले पदार्थ तिला द्यावेत की नको? आणि तिच्या मनात येतं, याला विचारावं की नको? शेवटी न विचारता दोघंही जेवतात. तो हात धुवायला बेसिनपाशी जातो. हात धुवून तिथंच उभा राहतो. गार वारा आत येत असतो. ती पण हात धुवायला येते. त्याला बघून तिला पण तिथेच उभं राहावं असं वाटतं. तिची ओढणी वाऱ्याने उडत असते आणि त्या ओढणीसोबत त्यावर उडवलेल्या परफ्यूमचा सुगंध त्याच्या आतपर्यंत पोहोचतो. तिला ओढणी सावरताना बघून याच्या मनाचे हेलकावे सुरू असतात. तीच विषय काढते. घरी कोण कोण असतं? आई आणि वडील. वडील नुकतेच रिटायर्ड झालेत. आई हाऊसमेकर आहे. ओह, तुमच्या घरी कोण कोण असतं?
माझा नवरा, एक मुलगा. वाऱ्याच्या आवाजात त्याला तिचं हे उत्तर कानठळ्या बसतील इतकं ऐकू येतं. एका क्षणात त्याचा चेहरा पडतो आणि तो त्याच्या जागेवर बसायला जातो. तीही त्याच्या मागोमाग येते. त्याचा बदललेला चेहरा तिला अगदी नीट वाचता येत असतो. तो मोबाईल बघतो, स्क्रोल करतो. फार काही बघत बसावं असं त्याला वाटत नाही. त्याच्या समोर बसलेल्या व्यक्तीला तो म्हणतो, बर्थ वर करू का? मला झोपायचंय. ती व्यक्ती हो म्हणते. त्याच्या बदललेल्या मूडचा परिणाम तिला जाणवतो. तो बर्थ वर करून चादर पसरतो, आडवा होतो. आता त्याला ती समोर दिसत असते. तिच्या नकळत तिचे हावभाव बघत राहतो. तिचं लग्न झालंय ही सत्य परिस्थिती होती. मन खट्टू झालं होतं. ती त्याच लोअर बर्थवर आडवी झाली. तिचंही लक्ष त्याच्याकडेच गेलं. ओठांच्या कोपऱ्यात स्मित आलं. रात्र सरली. सकाळ झाली. स्टेशन आलं. गाडी थांबली. त्याला जाग आली. वाकून बोर्ड बघितला. इटारसी आलं होतं. खाली वाकून बघितलं. ही काय करतेय? चक्क झोपली होती. अरे, हिला तर उतरायचं होतं इटारसीला. तिला कळलं नाही वाटतं. असं मनात येऊन तो खाली उतरला. बर्थ खाली पाडला. तिला उठवत म्हणाला, अहो, तुमचं स्टेशन आलं. इटारसी. उठा, गाडी निघेल. तिने डोळे चोळत घड्याळात पाहिलं आणि जरा चिडूनच म्हणाली, काशीला जायचंय मला. तो अवाक झाला. याच आगाऊपणाकडे इतर लोक बघत आहेत असा त्याला भास झाला आणि तो तडक आन्हिकं आवरायला गेला. ती काल म्हणाली होती की इटारसीला जायचंय आणि आत्ता म्हणते काशी. नेमकं काय कळत नाहीये. त्याचं तोंड धुणं होत आलेलं होतं आणि ती मागे येऊन उभी राहिली. त्याने मागे वळून पाहिले. ती हसत होती. का हसताय? त्याने विचारलं. मी तुम्हाला खोटं सांगितलं होतं. का पण? खरं सांगू? अनोळखी आहात तुम्ही. मग का सांगू ना खरं? म्हणजे अजून काय काय खोटं सांगितलं? त्याच्या मनात एक अंधुक आशा निर्माण झाली होती. शंका आशंकांसह. वाह, काय ठिकाण होतं. रेल्वेच्या डब्यात, तेही दरवाजात. 2चे 4 हात व्हायची शक्यता निर्माण झाली होती. ती गोड हसली. तिने त्याला विचारलं, काय करता तुम्ही? मी सॉफ्टवेअर कंपनीत आहे. आणि मी बँकेत. मला खरं ऐकायचंय. बँकेत आहे हे खरं आहे. मी एकुलती एक आहे. माझं लग्न झालंय हे मात्र खोटं. अनेक स्थळं बघितली. कोणाला मी नाकारलं, अनेकांनी मला नाकारलं, वेगवेगळ्या कारणांनी. म्हणून ठरवलं लग्नच करायचं नाही. तो मनातून खूप सुखावला. अचानक खूप उत्साह आला होता. मग काशीला जायचं काय कारण? त्याने विचारलं. तुम्हाला कदाचित विचित्र आणि वेडेपणा वाटेल. आताच्या काळात असे कसले पुराणकालीन विचार? मी जर लग्नच नाही केलं तर माझ्या मृत्यूनंतर माझे दिवसवार कोणाला करायला लागू नयेत म्हणून आधीच ते काशीला करून यावेत म्हणून निघाले. हे ऐकून त्याला धक्काच बसला. हे असे काही असतं याबद्दल त्याला काहीही माहीत नव्हतं. आता काय विचार केलाय? त्याने विचारले. तुम्ही का जाताय ते कारण तरी खरं आहे का? त्यातला बराचसा भाग खरा आहे. मूळ उद्देश असा आहे की तुमच्यासारखंच माझंही लग्न जमत नाहीये. माझ्या पत्रिकेनुसार काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं की लग्न जमेल असं एकाने सांगितलंय, म्हणून जातोय. ती गालात हसली. तसं पाहिलं तर दोघांची व्यथा एकच होती. मी थेट बोलतो. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझ्याशी लग्न कराल? तुमच्या पाठीमागे कोण हा प्रश्न निकाली निघेल. आणि माझं लग्न ठरत नव्हतं, पण देवाच्या दर्शनाआधीच मला स्थळ चालून आलं. माझ्या घरी कोण आहे हे मी तुम्हाला सांगितलं. मी काय करतो हेही सांगितलं. आपण मुंबईला गेल्यावर माझ्या घरी जाऊ. तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि खात्री करा. तिला हा प्रश्न आणि त्याचं त्यानेच दिलेलं समर्पक उत्तर अपेक्षित होतं. ती म्हणाली, बाकी सगळं ठीक आहे.
तुमचा बोलका स्वभाव, प्रामाणिकपणा, थेट बोलणं, एकूण परिस्थिती या गोष्टी विचारात घेतल्या तर मी नाही म्हणण्याचं कारणच नाहीये. पण आपली ओळख जेमतेम काही तासांची आहे. कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर? एक काम करूया. आपण दोघं विश्वेश्वराचं दर्शन घेऊ, पूजा करू. उद्देश सफल झालाय असं समजू. मुंबईत गेल्यावर तुम्ही तुम्हाला हवी तशी शहानिशा करा. ती या गोष्टीला तयार झाली, पत्रिका न बघता. कमाल 36 गुण जुळणारा समोर तर दिसला होता. ते म्हणतात ना, डेस्टाईन टू मीट. मित्रमैत्रिणींनो, आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.